पारितोषिक पाठवलेलं आहे आणि ग्रामसेवक संतोषजी भाकरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल। आपण पाहू शकता कडक फटकेबाजी आणि कडक नोटा, कडक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि संतोषजी भाकरे साहेबांच्या माध्यमातून हे कडक नोटा बक्षिसाच्या स्वरूपामध्ये दिल्या जात आहेत। त्यानंतर संघ मालक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुनील गुलवे आपण देखील यायचं आहे आणि साईनाथ गुलवे सुनील गुले आपण देखील यायचं आहे। आपणास पारितोषिक आहे संघ मालकाकडून पारितोषिक आपणास दिलं जाईल। त्याच्यात साईनाथ गुलवे यांना देखील संघ मालकाकडून पारितोषिक दिलं जाते। आपण बघू शकता जे षटकार आपण पाहिले होते ते हे पारितोषिक दिलं जात आहे। यानंतर बोलू आपण समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतात संदेश वखार। थँक्यू व्हेरी मच सुभाष जुमाल सर। बोलूया थेट मॅचच्या दिशेने। चला मॅचला सुरुवात करा। भरपूर उशीर केला जातोय। यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत। हेमंत गुलबी विथ ज्ञानेश्वर गुलबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर षटकार हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हेमंत गुलबी रंगाबाई यांच्यासाठी ग्रामसेवक संतोष भाकरे सरांच्या माध्यमातून मॅचला सुरुवात। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय। ओहो व्हाट अ शॉट, अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा। निश्चितच 500 रुपये पटकावलेले आहेत हेमंत गुलवे यांनी। यस, प्रभाकर गुलवी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। षटकार हॅट्रिक जर ठोकली तर एक तर ठोकलाय, मात्र अजून 2 ठोकावे लागतील। षटकातील पुढचा बॉल अनंत, या बलेचा बॉल बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली होती। पहिल्या बॉलवर षटकार आला होता। आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं होतं, रंगाबाईच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार आला होता। अनंत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा फटका फसलाय, चेंडू अवैध आहे। यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय। त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं। यस, हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या बॅट मधून 25 धावा वैयक्तिक आल्या, तरी देखील 1100 रुपयाचं पारितोषिक आहे संतोष भाकरे सरांच्या माध्यमातून। अनंत गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर। षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉल समोरच्या दिशेने उडवलाय। 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार। पाटील सोनार पड्याचा बिंदड चिकडेवाला। ऑपरेटर शंकर गुलबी यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर कॅमेरा वर्क देखील भरपूर चांगला आपण पाहतोय। पुन्हा एकदा अजून एक ठोकलाय, हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार। निश्चितच हेमंत भाऊ 2 मारलेत, लगातार 3 मारा। अनंत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, 2 झालेले आहेत, तिसराही मारा आणि 1100।
तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. निश्चितच हेमंत भाऊ 24 धावा देखील झालेल्या आहेत आणि हा 50 1100 बक्षीस आहे. 3 षटकार, 2 मारलेले आहेत, 1 मारा, त्याचे 1100. 1500 तर जिंकलेलेच आहेत तुम्ही. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर योगेश गुलबी येतोय, तर समोर आपण ज्ञानेश्वर गुलबीला पाहतोय. 24 धावा धावफलकावर आहेत आणि त्या 24 धावा ज्या आहेत त्या हेमंत गुलबी यांच्या बॅटमधून आल्यात. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला बॉल व्हाईट बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजून एक खराब चेंडू. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल त्या ठिकाणी फेकल्यात. यस, व्हाईट हॅट्रिक साठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय सुरेख झेल. पहिला गडी फेल. यस, दुर्गेश केने त्या ठिकाणी होता. अतिशय सुरेख झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिली विकेट झेलच्या स्वरूपात आपण पाहिला. ज्ञानेश्वर बाद झाला. नवीन फलंदाज राज गुलबी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळवून दिला आपला टीमसाठी. टीमचे ओनर योगेश गुलबी यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज राज पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. योगेश पुन्हा एकदा. या भलेचा बॉल कार्पेटच्या स्थानी काउ कॉर्नरला अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. (28) 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतोय हेमंत गुलबी. आणि षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता समोरच्या दिशेने. या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 25 धावा कंप्लीट झाल्यात आणि त्यासाठी मात्र 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. या संतोष भाकरे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, पवन गुलबी. आपण सुनील गुलबीला सांगायचं आहे की यानंतर तुम्हाला अजून एक मॅच खेळायची आहे. काहीसा भरकटलेला मारा गोलंदाजाकडून. त्यांची एक मॅच आहे का? षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
पाच वाईट चेंडू झालेले आहेत या षटकामध्ये. गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवर लक्ष द्या. अजून एक दमदार फटका. बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. यस, त्या ठिकाणी पार्थ आहे. सुनील गुलबी यांचे सुपुत्र पार्थ यांच्यासाठी ते एनर्जी ड्रिंक घेऊन गेले होते. क्या बात आहे. यस, सुनील गुलबी. दोन षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. दोन षटकामध्ये 44 धाबा ठोकल्या गेल्यात आणि या षटकाचा विचार केला तर हे षटक 11 बॉल्स फेकलं गेला. षटक क्रमांक 3. या बलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अनंत झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाभ. प्रत्येक विकेटसाठी नरेश गुलबी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, नितीन गुलबी या गोलंदाजासाठी. पार्थ, आपण व्यवस्थित आहात ना? हात करायचा आहे तिथून. पार्थ, यस, ओके. शॉट थर्ड मॅनला आपण पार्थला पाहतोय. सुनील गुलबी यांचे सुपुत्र आहेत. ओ हो, क्या बात आहे. शॉट फाईन लेगला आपण एस के एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर शंकर गुलबी यांचे सुपुत्र पाहतोय. वैश्विक. सदतीस धावांवर खेळतोय वैयक्तिक. क्या बात आहे. हेमंत गुलबी ऑन फायर. षटका दिला. पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुर्गेश केने आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दुर्गेशच्या माध्यमातून. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 शॉटचा इशारा आलाय. एकच धाव मिळेल या बॉलवर. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नितीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या स्लोपरचा वापर. वेग परिवर्तन मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. हमसे मस्ती सी. फिफ्टी कंप्लीट. 54 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. हवा तसा संपर्क नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. थोडी मिसफिल्ड झाली आहे. मात्र जोपर्यंत बॅकअप झालं त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, या 2 धावांच्या मदतीने
धावफलक पुढे सरकला आहे. अब तक 56 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. नितीनच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पुढचा बॉल या बलेस बॅटची कडा लागली आहे पार त्या ठिकाणी. यस मिसफिल्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. एनर्जी ड्रिंक कुठेतरी कमी पडली आहे त्या ठिकाणी पार्थला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं की मिसफिल्ड झाली. चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा मिळाल्या. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. तब्बल 60 धावा धावफलकावर आहेत. सिक्स्टी 61 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रतीकचं शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. एकसष्ट धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या भलेसा बॉल जातोय आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय रॉयल रंगा टीमच्या माध्यमातून. या बॉलचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. प्रतीकच्या माध्यमातून हे षटक फेकले जाते. या बॉलेस देखील बॉल इनफिल्डच्या वरून ओढवलाय. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. सेव्हन्टी 71 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. यस बॅट कट होता. आता मात्र शेवटचा बॉल अंतिम चेंडू. नेक्स्ट मॅच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचे दोन्ही संघ नक्कीच आपण टॉस साठी यायचं आहे. या बले सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. चेंडू हातामध्ये स्थिरावलाय. झेलच्या स्वरूपात निखिलची विकेट. सुभाष गुलबी त्या ठिकाणी होता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच सिद्ध 11 विपक्ष अतिश गुलबी स्पोर्ट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अतिश गुलबी स्पोर्ट आणि सिद्ध 11. तर गुरुनाथ गुलवे आणि श्यामजी गुलवे यांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. गुरुनाथजी गुलवे आणि श्यामजी गुलवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल.
टॉस केला जातोय आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये टॉस केला गेलेला आहे आतिश स्पोर्ट्स या संघाने या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे प्रवेश गुली फॅम टीम आतिश गुली स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढील सामन्यामध्ये तर वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च सांघिक धाव विक्रम प्रस्थापित केलेला आहे आजच्या दिवसाचा जर विचार केला तर तब्बल 72 धावांचं लक्ष्य इथे मात्र उभं केलेल्या स्मिथ इंडियाच्या संघ आतिश गुली स्पोर्ट्स संघाने पुढील सामन्यामध्ये या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे मात्र बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे 72 धावांचं लक्ष्य असणार आहे एक मोठं लक्ष्य नक्कीच आमचे डीजे मास्टर देखील आता मात्र लाईव्ह मध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आता मात्र आकर्षक धून चांगल्या गाण्यांची पेशकश आपल्याला ऐकायला मिळेल तर वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे सामना सुरू करायचा सर्वजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे सलमेजूर मैदानामध्ये दाखल झाले आव्हान येथे 72 धावांचा स्मिथ इंडिया रॉयल रंगा या 2 संघांमधला सामना आपण पाहतो आव्हान येथे 72 धावांचा सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 18च्या सरासरीने धाव झाला हा सामना जर जिंकायचा असेल स्मिथ इंडिया संघाला हेमंत गुलवी यांनी आज 38 धावांचं आपल्या योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं एक धाव फलंदाज पूर्ण करतात एका धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज अनंत गुलवे हेमंत गुलवे इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून सीमा पार हा षटकार
अजून एक मोठा फटका आणि हा चेंडू निघून जातो या सीमा पार हा चौकार. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 5 धावा धावप्लेंग मध्ये जोडल्या जातील आणि 5 धावने संघाच्या धावप्लेंग मध्ये देखील बदल होते. दरम्यान स्मिथ एंटरप्राइजेस टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत नॅन्सी सूरज गुलबी यांच्या माध्यमातून. धन्यवाद नॅन्सी बेटा, या स्पर्धेमध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. 72 या लक्षाचा पाठलाग स्मिथ एंटरप्राइजेस संघ करतोय. इथून अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे स्मिथ एंटरप्राइजेस संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅक लावतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढून होती. धावपलकर 13 धावा. आपण सामन्यामध्ये रॉयल रंग विपक्ष स्मिथ एंटरप्राइजेसच्या दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधील 8वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत गुलवे इथे मात्र चेंडू निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र वापसी करताना गोलंदाज हेमंत गुलवे ज्यांनी फलंदाजी करताना 38 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे मात्र खेचून मारलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमा पार. 1 बाउन्स मिड विकेट रिझर्व मधून हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती. धावपलकर 17 धावा. पहिले षटक मार्गाचा टिट फॉर टॅट जशा तसे उत्तर देताना आपण स्मिथ एंटरप्राइजेस संघ ज्याप्रमाणे सुरुवात केली होती या रॉयल रंग संघाने त्याप्रमाणे धावांचा पाठलाग देखील केला जातोय. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्मिथ एंटरप्राइज संघाची धावपलकावर 23 धावा. 18ची सरासरी आवश्यक होती आणि त्या सरासरीपेक्षा जास्त धावा स्मिथ एंटरप्राइज संघाने बिनबाद आपल्या धावपलकावर झळकलेल्या आहेत. इटका जवाब पत्तरशे आपण पाहतोय 23 धावा बिनबाद जिंदाबाद. धावांचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केला जातो. या रॉयल रंगा संघाने 24 धावा धावपलकर झळकले होते पहिल्या षटकामध्ये आणि 23 धावा स्मिथ एंटरप्राइजेसच्या पाहायला मिळतात. इटका जवाब पत्तरशे और पत्थर का जवाब लोहशे. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये इथून 49 धावांची आवश्यकता आहे स्मिथ एंटरप्राइजेस संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सलामीवीरांकडून चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि सलामीवीरांनी दाखवून दिलंय सामना अजूनही संपलेला नाही. राजगुली गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. दुसरं षटक करण्यासाठी त्याच्यावर जबाबदारी आता मात्र सोपवण्यात आलेली आहे. पहिले षटक हेमंत गुलू याचा मार्ग ठरलेला आहे. 23 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या डावामध्ये 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. राजगुली गोलंदाजी ट्रॅकवर. तर यावेळी सामनावीर फलंदाज सुभाष. येथे मात्र अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन मध्ये येता जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. धावसंख्या स्थिर धावपलकर 23 धावा. राजगुली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पावलांचा वापर करून फटका केला. मिस टायमिंग आहे. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतो फलंदाजाला. जीवदानाचा फायदा उचलून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय मात्र या प्रयत्नात फलंदाज बाद होते रनआउटच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होताना
पहिला फलंदाज बाद 2 फॅनमध्ये परतताना धावसंख्या स्थिर धावफलकावर 25 आपण पाहतोय. नरेश गुलवी यांच्याकडून एक 16 संधी आहे. नितीन गुलवीसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नवीन फलंदाज नितीन गुलवी आणि त्याच्यासाठी 16 संधी आलेली आहे नरेश गुलवी यांच्याकडून. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केला. घुटना टेक और सिक्सर देख आले आले षटकाराने आपलं अकाउंट ओपन करताना फलंदाज नितीन गुलवी. संख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 31 31 चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाने गुडघा वाकवला आणि चेंडूला सीमाच्या बाहेर पाठवला. धावसंख्या 31 31 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 72 या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय स्मिथ इंडियाच्या संघाकडून. इथं मात्र खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचा चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड कलेक्टरीज मधून हा चौकार्याने पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 5 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. हे तर जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे आपण पाहतोय. चौकार्याने त्यानंतर नोचा देखील पंचांकडून इशारा केला गेलेला आहे. पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 36 36 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 36 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 15 चेंडूमध्ये बरोबर 36 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पाला गाठलेला आहे. निम्म्या धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फीट और बिग हिट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार आर पार षटकार. आपण बक्षीस लावू शकता ज्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते. धावसंख्या 42 42 ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. मोठं लक्ष होतं 72 धावांचं. मात्र 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेही स्थिती डगमगलेली पाहायला मिळत नाही स्मिथ इंडिया या संघाच्या फलंदाजांचे. जेवढं मोठं लक्ष आणि तेवढंच ती लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. नरेश गुलवी यांच्याकडून 5 षटकांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र जोरदार अपील पंच समत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग पासचा इशारा देतो पंचांकडून. धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावफलकावर 43 धाव 43 72 लक्षाचा पाठलाग स्मिथ इंडिया संघ करतोय. आपण पाहतात निंबवली प्रीमियर लीग 2024 हे आयोजन स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील 8वा सामना आपण मध्ये रॉयल रंग विपक्ष स्मिथ इंडिया 2 संघांमध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर पाहतोय. राज गुलवी दुसरं षटक चालतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज अनंत गुलवी जो वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतो ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाचा देखील समावेश आहे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत येतोय. डीप मध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी धावफलक मध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने 45 45 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 45 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 27 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकामध्ये आपण धावा जर बघितल्या तर 45 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे स्मिथ इंडिया संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नक्कीच ही गोष्ट अवघड नसणार आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 44 धाव आपल्याला पाहायला मिळत आणि इथे मात्र 45 धाव पाहायला मिळतात. म्हणजे टिट फॉर टॅट जशात तसे उत्तर दिलं जाते स्मिथ इंडिया संघाकडून. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुदर्शन गोटे आपल्याला पाहायला मिळतोय.
सुदर्शन याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामनावीर फलंदाज नितीन गुलवे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार. भीमटोला वजटोला आणि चेंडू सीमारेषेवर गेला. षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होती ती धावफलकावर वेगाने वाढते. 50 अप. 51 धावा. आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सुदर्शनला अखेर घडवलेलं या सीमारेषेचं दर्शन. सुदर्शन विरुद्ध चांगलं प्रदर्शन करताना नितीन गुलवे. पाच षटकांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक नितीन गुलवे याला दिलं जाईल आणि प्रति षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नरेश गुरु यांच्याकडून असणार आहे. यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय. 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथे मात्र रिदम मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. धावसंख्या स्थिर धावफलकावर 51. 51. पुन्हा एकदा रिदम मध्ये चूक का आणि पुन्हा एकदा पंचांचा तो इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला सरकलेला स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे चेंडूला फेकून दिले लॉंग अंचवरून सीमाबार. षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होती ती स्मिथ इंटरप्राइजेस संघाची. 57. 57. पुन्हा एकदा सुदर्शनला घडवलेलं आहे. बॉर्डर लाईनचं दर्शन. आणखीन एक षटकार नितीन गुलवीच्या बॅटमधून. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. जेवढं मोठं लक्ष आहे तेवढंच चांगलं प्रदर्शन इथे स्मिथ इंटरप्राइजेस संघाकडून पाहायला मिळत आहे. 57 धावा धावपलेकर झलकले गेले आहेत. सुदर्शन गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज नितीन गुलवे. इथे मात्र आपण पाहतोय रिदम मध्ये पुन्हा एकदा चूक. घाबरला. इथे मात्र फुलटा चेंडू. फुलटॉचं फुल टोल उचलला आणि चेंडू निघून जाते सीमाबार. षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि हवा सध्या करताना आपण पाहतोय नितीन गुलवी हा फलंदाज. आता मध्ये समीकरण बदलतंय. धावसंख्या 64 आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. इथून 8 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र दिशा बरकडले फ्रीट कंटिन्यू असणार आहे. पंचांचा वाढचा शरा 59 धाव वाढच्या रूपाने. धावसंख्या 65. 7 धावांची आवश्यकता आहे स्मिथ इंटरप्राइजेस संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज नितीन गुलवे. दरम्यान गणेश गुलवे साहेबांचे ते नरेश गुलवे साहेबांकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं आणि हे पारितोषिक पटकावलेलं आहे नितीन गुलवे या फलंदाजाने. केवळ एका धावेची आवश्यकता आहे आणि काम 25. सामना समाप्त. नितीन गुलवी
यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. अगदी षटकारांची आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल जर बघितलं तर 7 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे आणि नाबाद 46 धावा. घंटो काका मिंटो मे अशी त्याची इनिंग राहिली आणि तोच ठरला या सामन्याचा सामना. मॅन ऑफ द मॅच नितीन गुलवे. तब्बल 7 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि 46 नाबाद धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. जेवढं मोठं लक्ष तेवढंच मोठी खेळी त्याने केलेली आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामना. मॅन ऑफ द मॅच. तर ग्राउंड खाली करायचं आहे. ही टीम मीटिंग नक्कीच अगोदर झाली असते कदाचित काहीतरी फरक पडला असता. आणि श्याम गुलवी साहेबांकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक नितीन गुलवी याला दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच देखील नितीन गुलवी. नितीन गुलवी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. नितीन गुलवी ठरलं या सामन्याचा सामनावीर ज्याची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी चेंडूचा थोबाड त्यांनी रंगवलं होतं. चेंडूची चामडी लोळवली होती.